धावणार आहे। एक बालक या हायड्रोजन ट्रेनमध्ये बसलेले आहे, हातात तिरंगा घेत उत्साह व्यक्त करण्यात येतो या चिमुकल्यांकडून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आजपासून या ट्रेनचा शुभारंभ होतोय। भारतीय रेल्वेची पहिली हायड्रोजन ट्रेन आहे ही, जी जिंद ते सोनीपत विभागात धावणार आहे। ही ट्रेन 10 डब्यांची हायड्रोजन फ्युएल सेल आधारित आहे। या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि त्यांच्या हस्ते या ट्रेनचा शुभारंभ झालेला आहे आणि ही ट्रेन आज धावू लागलेली आहे। देशातील ही पहिली हायड्रोजन ट्रेन आहे। जिंद आणि सोनीपत दरम्यान या ट्रेनचा कमाल ताशीवेग 75 किलोमीटर इतका असेल। या ट्रेनच्या माध्यमातून भारतीय रेल्वे हरित आणि शाश्वत वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल टाकत आहे। जिंद शहर, पांडू, पिंडारा, ललितखेरा, ईशरपूर खेरी, भूताना, खंडारी, होहाना, राभरा, लाठ, मोहाना, हरियाणा, बारवासनी या स्थानकांवर या ट्रेनला थांबा असेल। जिंद जंक्शनवरून या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी ब्रॉड गेज नेटवर्कवर धावणारी जिंद ते सोनीपत हायड्रोजन ट्रेन जगातील सर्वात दीर्घ पल्ल्याची हायड्रोजन ट्रेन असेल असं सांगितलं होतं। तर हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत हे 90 किलोमीटरचं अंतर 2 तासात पूर्ण करू शकते। ही ट्रेन 14 स्टेशनवर थांबणार आहे। यामधून 2600 प्रवासी प्रवास करू शकतील। 1200 किलोवॉटच्या हायड्रोजन फ्युएल सेल प्रणालीनं सुसज्ज असलेली ही गाडी प्रति तास 75 किलोमीटर अशा कमाल वेगाने धावू शकेल। त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज अशी ही हायड्रोजन ट्रेन असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही ट्रेन सुरू झालेली आहे। मेड इन इंडियासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो। केवळ हरियाणासाठीच नाही तर भारतासाठीही हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। हायड्रोजन ट्रेनचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। जिंद ते सोनीपत दरम्यान ही ट्रेन धावणार आहे। देशातील ही पहिली हायड्रोजन ट्रेन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत या ट्रेनचं लोकार्पण केलेलं आहे। भारतीय रेल्वेच्या इतिहासात आजचा हा दिवस एक मैलाचा दगड ठरणार आहे। या दिवशी देशातील पहिली हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन धावलेली आहे। हरियाणामधील जिंद आणि सोनीपत दरम्यान ही ट्रेन धावणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे। हायड्रोजन ट्रेन देशातील ट्रान्सपोर्टेशन सेक्टरला स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणासाठी अनुकूल बनवण्याच्या दृष्टीने उचललेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल। या ट्रेनला चालवण्यासाठी कोळसा, डिझेल किंवा विजेची आवश्यकता नसेल। भारतीय रेल्वेने बहुतांश भागात विद्युतीकरण पूर्ण केलं असताना आता या हायड्रोजन ट्रेनच्या पर्वाला सुरुवात होत आहे। ही हायड्रोजन ट्रेन रुळांवरून धावताना स्वतःच वीज निर्मिती करेल आणि याच्या पूर्ण प्रक्रियेदरम्यान बाय प्रोडक्ट म्हणून केवळ पाण्याच्या वाफेचं आणि उष्णतेचं उत्सर्जन होईल। तसेच हा प्रकल्प केवळ एकच ट्रेन चालवण्यापुरता मर्यादित नाही, तर ही देशातील पहिल्या इंटिग्रेटेड हायड्रोजन रेल्वे इकोसिस्टीमची सुरुवात मानली जाते। सर्वसाधारणपणे जगातील अनेक देशांमध्ये धावणाऱ्या हायड्रोजन ट्रेन या लहान असतात, त्यांना केवळ 2 ते 4 डबे असतात। मात्र भारतात विकसित केलेल्या या ट्रेनमध्ये 10 डबे आहेत। यातून 2600 प्रवासी प्रवास करू शकतील अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे ही ट्रेन जगातील सर्वात मोठ्या हायड्रोजन पॅसेंजर ट्रेनपैकी एक मानली जाते। आधुनिक, प्रगत आणि आत्मनिर्भर भारतासाठी ही ट्रेन आणि तिचं लोकार्पण अत्यंत महत्त्वाचं आहे।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण झालेलं आहे। थोड्या वेळापूर्वीच पंतप्रधानांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि ट्रेन पुढे मार्गस्थ झालेली आहे। सुरुवातीला चिमुकल्यांना बसवत ही ट्रेन मार्गस्थ करण्यात आलेली आहे। चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह, हातात तिरंगा फडकवत हे चिमुकले या ट्रेनच्या प्रवासासाठी उत्साही असल्याचं दिसतंय। तर सुरुवातीच्या टप्प्यात या ट्रेनचं संचालन उत्तर रेल्वेच्या जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटरच्या विभागात केलं जाणार आहे। ही ट्रेन जिंद जंक्शन, गोहाना जंक्शन आणि सोनीपत या स्थानकांना जोडणार आहे। वेगाच्या बाबतीतही ही ट्रेन इतर ट्रेनला तोडीस तोड असेल। जिंद ते सोनीपत या मार्गावर ताशी 75 किलोमीटर वेगाने ही ट्रेन धावेल। मात्र येत्या काळात ही ट्रेन सहजपणे 110 किलोमीटर ताशी वेगानं धावू शकेल अशा पद्धतीनं विकसित करण्यात आलेली आहे। आणि तुर्तास